एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। भ्रष्ट ग्रामपंचायत पदाधिकारी व तात्कालीन ग्रामसेवक यांच्या विरोधात उकरंडे परिवाराचे बेमुदत आमरण उपोषण। मौजे ब्राह्मणपूर गावी ओढलोपार्जित राहतीघर जागा व शेती असल्याकारणाने अधूनमधून गावी येत जात असतात। ओढलोपार्जित राहतीघर जागा त्यामध्ये ब्राह्मणपूर ग्रामपंचायतीमध्ये उकरंडे परिवाराची मालमत्ता आहे। या ग्रामपंचायतीने चुकीच्या नोंदी करून तसेच घर जागेत सेफ्टी टँक बांधून अतिक्रमण केले आहे। उकरंडे परिवारांना वारंवार चुकीचे नोटिसा देऊन वेळोवेळी मानसिक त्रास दिला आहे, असे सुभाष उकरंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। माझं नाव सुभाष दत्तात्रय उकरंडे, राहणार मौजे ब्राह्मणपूर, तालुका अक्कलकोट येथील रहिवासी आहे मी आणि मी सध्या सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहे। गावी माझे राहते घर आहे। राहते घराची जी घर जागा जी मोजणी केलेली आहे, यापूर्वीचे जे कोणी तत्कालीन ग्रामसेवक असतील किंवा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असतील त्यांनी चुकीच्या नोंदी माझ्या बाबतीत घेतलेल्या आहेत। आमची एकत्रित घर जागा पूर्व पश्चिम 30 फूट, दक्षिण उत्तर 40 फूट अशी असताना माझ्या नावे पूर्व पश्चिम 40 फूट आणि दक्षिण उत्तर 10 फूट आणि माझा 2 नंबर भाऊ त्याच्या नावे पूर्व पश्चिम 10 फूट, दक्षिण उत्तर 40 फूट आणि 3 नंबर लहान भाऊ अनिल याच्या नावे पूर्व पश्चिम 10 फूट आणि दक्षिण उत्तर 40 फूट अशा प्रकारे नोंदी घेतलेल्या आहेत। त्या दोघांच्या घेतलेल्या नोंदी ह्या बरोबर आहेत, परंतु माझी जी घर जागा मोजमाप घेतलेलं आहे त्यांनी ते चुकीचं केलेलं आहे आणि हे ग्रामपंचायतीचे भ्रष्ट पदाधिकारी व भ्रष्ट तत्कालीन ग्रामसेवक यांनी कोणत्या कारणासाठी केलेले आहे हे समजून येत नाही। त्याबाबत त्यांनी दिलेल्या वेळोवेळी नोटिसीला मी वकिलांमार्फत नोटिसीचं उत्तर दिलेलं आहे व माझी मागणी त्यांना 10 महिन्यापासून सुमारे 10 महिन्यापासून माझ्या राहत्या घर जागेची मोजणी करून त्याप्रमाणे नवीन उतारा द्यावा असे त्यांना विनंती केली, परंतु त्यांनी त्याची दखल घेतलेली नाही। त्याबाबत मी माननीय BDO साहेबांना देखील भेटलेला आहे। BDO साहेबांनी सुद्धा मला चांगलं मार्गदर्शन केलं। त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी सध्याच्या ग्रामसेवकांना सुद्धा मी उतारे मागितले, जुने उतारे ते अद्यापर्यंत मिळालेले नाहीत। 1 महिना उलटून गेला तरी उतारे त्यांनी दिलेले नाहीत। त्याचप्रमाणे माझी अशी मागणी आहे की आमच्या ज्या 3 भावाच्या हिस्साला पूर्वी ज्याप्रमाणे त्यांनी वाटणी केलेलं त्याप्रमाणे जागा मोजून द्यावी, त्यांचे प्रशासकीय अधिकारी जे कोणी असतील त्यांनी यावं आणि आमची जर आमच्या जागे व्यतिरिक्त जर आम्ही काही अतिक्रमण केलं असेल तर आम्ही स्वतः ते आमच्या पदर खर्चाने आम्ही काढून देत आहोत। माझी प्रशासनाला आपल्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की आपण शासकीय सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्रास देऊ नये। याबाबत गट विस्तार अधिकाऱ्यांसोबत चर्चा झालेली आहे। माझी गट विकास अधिकारी साहेबांसोबत चर्चा झाली, त्यांनी सुद्धा चांगला म्हणजे रिस्पॉन्स दिलेला आहे। ते सांगितले आपण ग्रामसेवकांना भेटून तसे आपले जुने उतारे काढून घेऊन पत्र व्यवहार करा, त्या पद्धतीने आपली काय असेल ते आम्ही दुरुस्ती करून देऊ, परंतु अद्यापर्यंत कारवाई कुठल्याच विभागाकडून होत नसल्याने मला आज नाईलाज असतो माझ्या सहकुटुंब परिवारासह आज बेमुदत आमरण उपोषणास बसण्याची पाळी ही प्रशासनाने आणलेली आहे। या बेमुदत आमरण उपोषणास सुभाष उकरंडे, दिलीप उकरंडे, अनिल उकरंडे, शशिकांत उकरंडे, यल्लप्पा उकरंडे, शांताबाई उकरंडे, नीलाबाई उकरंडे, संगीता उकरंडे, कविता उकरंडे, आदर्श धडे आदी जण उपस्थित होते।